आपण राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आहेत, ही जी बुवाबाजी होते आणि हे जे सगळे सुशिक्षित लोकही त्याला बळी पडतात, या संपूर्ण पार्श्वभूमीवर काय प्रतिक्रिया? मुळातच हे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे घडलं आहे ना कॅप्टन अशोक खरातच्या बाबतीत, हे अत्यंत वेदनादायी आणि दुःखद असं हे सगळं प्रकरण आहे. याच्यामध्ये असंख्य निष्पाप महिलांचा आणि अनेकांचा जो बळी जातो आहे, तर हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी, शाहू फुलेंच्या आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे अत्यंत वाईट असं हा दुष्कृत्य आहे मला वाटते. आणि याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हटल्याप्रमाणे त्याच्यावर जास्तीत जास्त त्याला शिक्षा पण होईल, हे पण खरं आहे. फक्त मला या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटते की याच्यामध्ये जो 2013मध्ये जो जादूटोणा विरोधी विधेयक बिल झाला होता, त्याच्यावर अजूनपर्यंत त्याचे कायदे करण्यात आलेले नाही आहेत. ते जर झाले असते खरं म्हणजे, कारण एक खरात प्रकरण नसते महाराष्ट्रामध्ये. अंधश्रद्धा आणि याच्या प्रकरणामुळे अनेक अशी प्रकरणं येतात ज्याच्यामुळे असे असंख्य लोक या ढोंगी बुवाबाजीच्या चक्करमध्ये जाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करतात. आणि म्हणून मला वाटते का तो जादूटोणा विरोधी जो कायदा करण्यात बिल झाला होता महाराष्ट्रामध्ये पास, त्याचे कायदे करण्यात आले पाहिजे लवकरात लवकर आणि ते लागू पण झालं पाहिजे. नाहीतर कसं होते की याच्यामध्ये एखादं प्रकरण पुढं आलं का त्याच्यावर नुसती फक्त पोलीस त्याच्यामध्ये होते, पण आजच्या घडीला असे प्रकरण जेव्हा डोळ्यापुढे घडताना दिसतात त्याच्यावर कोणत्याही पोलिसांचं किंवा कुणाचंही नियंत्रण नाही आहे, कारण त्याच्यात कायदे अजून तयार केले गेलेले आहेत. आणि म्हणून इतक्या वर्षापासून हे जर कायदे झाले नसतील त्या संदर्भातले, तर ते लवकर झालं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी जर झाली तर मला वाटते नक्की याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अशी प्रकरणं घडतात त्याच्यावर निर्बंध येईल आणि शाहू फुले आंबेडकरांचा जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो तर त्या विचाराला पण बळ मिळेल. पण विधिमंडळामध्ये जेव्हा विधेयक पारित झालं आहे तर कुठेतरी हे कायद्या म्हणजे त्याची नियमावली बनण्यामध्ये एवढा उशीर होत आहे, कुठेतरी बेजबाबदारपणा नाही नोकरशाहीचा का? कारण जादूटोणा विरोधी जो संपूर्ण मॅटर आहे तो अत्यंत संवेदनशील प्रकरण असतात त्या संदर्भात. तोच म्हणणं आहे की जादूटोणा विरोधी कायदा होऊन आता 2013 पासून जर आजच्या घडीला जर पाहिला तर साधारणतः 12 वर्ष 15 वर्ष जर झाली असतील आणि त्याच्या संदर्भातले जर नियमावली जर तयार होत नसेल तर हे दुःखद आहे खरं म्हणजे. आणि त्या नियमावलीमध्ये पण पोलीसमध्ये त्यांना अधिकार दिले गेले पाहिजे, त्याच्यासाठी विशेष पोलीस पण नियुक्त झाले पाहिजे, अशी अजूनही त्या नियमावलीमध्ये त्या पद्धतीची तरतूद पण होणं अपेक्षित आहे. आणि निदान हा खराचा एक प्रकरण नाही, अशी असंख्य बुवाबाजी करणारी लोक महाराष्ट्रामध्ये आणि देशात आहेत. या सगळ्यांवर मला वाटते निर्बंध आणण्यासाठी हा जो जादूटोणा विरोधी कायदा आहे, ज्याच्यासाठी दाभोळकरांसारखी अनेक लोकांचा बळी गेला आणि म्हणून ती नियमावली त्वरित व्हावी अशी आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि ती झाली पाहिजे. महाराष्ट्राचा सामाजिक जो न्यायाचा ढाचा आहे तो अबाधित ठेवण्यासाठी हे नक्की लवकरात लवकर व्हावं हे एवढं वाटतंय. सर, तुम्ही वेगळे पोलीस म्हटलं म्हणजे तुम्हाला काय नेमकं अपेक्षित आहे? याच्यासाठी काही वेगळं हे निर्माण करायला पाहिजे, प्रशिक्षण द्यायला पाहिजे की नेमकं काय व्हायला पाहिजे? नाही, जादूटोणा विरोधी जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करताना आजच्या घडीला पण त्या ठिकाणी जो बिल जरी तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये पोलिसांना असे विशेष अधिकार अजूनही त्याच्यात दिलेले नाहीत. त्याच्यामुळे फक्त याच्यात मागणी अशी आहे का नियमावली करताना याच्यात स्पेशल पोलीस यंत्रणा जसे ॲट्रॉसिटीमध्ये केली जाते तशी पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये पोलीस यंत्रणा जर केली गेली का, त्या जिल्ह्यांमध्ये कुठे काय अशा पद्धतीचे प्रकार जर घडत असतील तर त्याच्यावर लगेच नियंत्रण करणं किंवा त्याच्यावर बंदी आणणं हे पण महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तशी यंत्रणा नियमावली करताना पण झाली पाहिजे असं वाटते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.